सगळ्यांना एकसंध बांधून ठेवणारा धागा तुटला की बाकीची विण हळूहळू निघायला वेळ लागत नाही असं म्हणतात. आणि याची प्रचिती सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे पाहिल्यावर येते. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचं काय होणार असा प्रश्न अनेकांना पडलेला होता, ज्याचं उत्तर आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे. आणि ते उत्तर म्हणजे राष्ट्रवादीमध्ये काहीतरी धुमसतंय. भुजबळ मुद्द्याचं बोला असं म्हणाले खरं, पण हा मुद्दा नेमका कशाचा आहे हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. म्हणूनच सध्या राष्ट्रवादीमध्ये फक्त एक साधारण राजकीय नाट्य सुरू आहे का, की त्या पलीकडेही काही गोष्टी लपल्यात? नक्की कोण कोणावर नाराज आहे हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी अर्ध्यातून समजून घेण्यापेक्षा जरा राष्ट्रवादीत सुरुवातीपासून नेमकं काय चाललंय ते जाणून घेऊया. अजितदादा यांच्या निधनानंतर तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांनी पुढे येऊन पक्षाची जबाबदारी सांभाळली. सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री झाल्या तेव्हा देखील हे दोन नेते प्रकर्षानं समोर आले. पहिल्यांदाच राष्ट्रवादी पक्षाच्या संदर्भातील इतके महत्वाचे निर्णय कोणत्याही पवार कुटुंबातील सदस्यांशिवाय होत होते. त्यामुळे अजित पवार यांच्या निधनानंतर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण होऊ दिलं नाही आणि राष्ट्रवादी पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असे आरोप सातत्यानं दोघांवर मीडियामध्ये झाले. दोन्ही नेत्यांनी वेळोवेळी त्या आरोपांना उत्तर दिलं देखील, पण कुठेतरी या सगळ्यात ते दोघे एकटे पडल्याचं दिसत होतं. तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची बाजू मांडण्यासाठी किंवा त्यांची बाजू घेण्यासाठी राष्ट्रवादीतील इतर कोणताही नेता समोर आला नाही आणि कदाचित तेव्हापासूनच राष्ट्रवादीत काहीतरी धुमसतंय. ते अखेर मंगळवारी देवगिरी बंगल्यावर पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत समोर आलं. राष्ट्रवादी काँग्रेसची मंगळवारी देवगिरी बंगल्यावर पार पडलेली बैठक अत्यंत वादळी ठरली. या बैठकीला प्रफुल्ल पटेल यांनी मुंबईत असूनही दांडी मारली, तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे या बैठकीसाठी आले खरे, पण त्यांनी यावेळी सुनावलेल्या कठोर शब्दांमुळे त्यांची आणि छगन भुजबळ यांची जुंपल्याची माहिती मीडियामधून समोर आली. अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्रा पवारांच्या हातात देणं, पक्ष एकसंध ठेवणं यात मी आणि प्रफुल्ल पटेल यांनी महत्वाची भूमिका बजावली. मात्र त्यानंतर उद्भवलेल्या स्थितीमध्ये आमच्या दोघांवर टीका सुरू असताना पक्षाचा एकही आमदार अथवा नेता आमच्या बचावासाठी पुढे आला नाही. याशिवाय दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून मी आणि पटेल दोघेच टीकेच्या तोफेच्या तोंडी गेलो. यावेळीही राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणीही पुढे येऊन आमची बाजू मांडण्याचा किंवा बचाव करण्याचा प्रयत्न केला नाही असं म्हणत सुनील तटकरे यांनी मंगळवारच्या बैठकीत आपल्या मनातली सगळी खदखद सुनेत्रा पवार यांच्या समोर बोलून दाखवली. तर केवळ प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनीच टीकेचे धनी का व्हायचं? वरिष्ठ नेतृत्व याबाबत काही भूमिका घेणार आहे की नाही असा सवाल तटकरे यांनी बैठकीत उपस्थित केला. त्यानंतर तटकरेंचा रोग कोणाकडे आहे हे भुजबळ यांना मात्र समजलं. त्यानंतर जे झालं ते झालं, आता त्यावर अधिक चर्चा न करता पुढे जाण्याची गरज आहे असं भुजबळ म्हणाले. मात्र तटकरे यांनी भुजबळांच्या प्रयत्नाला न जुमानता आपलं बोलणं मात्र सुरूच ठेवलं. तटकरेंच्या या प्रश्नांमुळे आणि भूमिकेमुळे छगन भुजबळ संतापले. तटकरेंचा रोग आपल्यावरच आहे हे ओळखून भुजबळांनी तटकरेंना निष्ठा म्हणजे नेमकं काय असा प्रश्न करत कडाडून विरोध केला. त्यामुळे या सगळ्या घटनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत एक प्रकारचा तणाव निर्माण झाला होता. विशेष म्हणजे सुनील तटकरे ज्यावेळी बोलण्यासाठी उभे राहिले त्यापूर्वीच पार्थ पवार हे तडकाफडकी बैठकीतून निघून गेले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत सुनील तटकरे यांनी भूमिका मांडल्यानंतर एकाही आमदारांनी पुढे बोलण्याचं धाडस केलं नाही. त्यानंतर ही बैठक संपली. एकूणच काय तर या बैठकीतून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल पक्षातील इतर नेत्यांवर नाराज असल्याचं स्पष्ट झालं. पण त्यांची नाराजी साधीसुधी नसून तीव्र नाराजी आहे, जे एखाद दुसऱ्या भेटीनं जाणाऱ्यातली नक्कीच नाही आहे. बैठकीत घडलेल्या सर्व प्रकारची माहिती समोर आल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या सकट काही नेत्यांकडून या सगळ्या विषयावर सारवासारव करण्याचा प्रयत्न झाला. पण राष्ट्रवादीत सगळं काही आलबेल नसल्याच्या चर्चा काही यामुळे थांबल्या नाहीत. तर या सगळ्यावरून सध्या राष्ट्रवादीत एकजुटीच्या मुद्द्यावरून घमासान युद्ध सुरू असल्याचं दिसलं. बैठकीत जे काही घडलं ते आपण पाहिलं, पण सुनील तटकरे आणि छगन भुजबळ हे दोन दिग्गज नेते एकमेकांसमोर उभे टाकले हे आपल्याला कळून आलं. त्यासोबत नेतृत्वाच्या मौनावर तटकरेंनी बोट ठेवलं, तर भुजबळांनी त्यांना थेट निष्ठेची व्याख्या विचारली. त्यानंतर महत्वाचा मुद्दा उपस्थित झाला, तो म्हणजे भुजबळ एवढे आक्रमक का झाले. आता ते आपण बघूयात. तर म्हणजे अजित पवारांनंतर पक्षात पुढं करणारे अनेक चेहरे होते जे वारंवार हायलाइट होत होते. त्यात पटेल आणि तटकरेंनी घेतलेले कष्ट सगळ्यांनीच पाहिले. अजितदादानंतर पक्षात कोणाचं ऐकलं जाणार हा मोठा प्रश्न होता. दिल्ली दरबारी पटेल तटकरे मजबूत होत असताना दिसत आहे. त्यामुळे वारंवार पटेल तटकरे समोर येत आहेत. पक्षातील वरिष्ठ नेते भुजबळ हे कुठेतरी मागे पडतायत. पण महाराष्ट्रात भुजबळ यांना स्वतःचं स्थान आणि ओबीसी चेहरा म्हणून महत्व टिकून ठेवायचं आहे. सोबतच भविष्याची चिंता, विलिनीकरण
किंवा पुढील राजकीय प्रवासात आपल्याला डावललं जाऊ नये यासाठी भुजबळ आक्रमक पवित्रा घेताना दिसत आहेत. थोडक्यात सांगायचं तर पक्ष वाढवताना किंवा कठीण निर्णय घेताना पक्षाच्या नेत्यांची एकमेकांना साथ देण्याऐवजी काही राष्ट्रवादीचे नेते स्वतःची प्रतिमा जपतायत हे कळून येत आहे, जे भविष्यात राष्ट्रवादीसाठी धोक्याचं ठरू शकतं. त्यामुळे सुनेत्रा पवार यावर काय निर्णय घेणार हे पाहणं मात्र महत्वाचं आहे. त्याचबरोबर अजितदादांनी जसं सगळ्यांना एकत्र बांधून ठेवलं होतं तसं करायला सुनेत्रा बहिणींना जमणार का, आणि यात जय पवार आणि पार्थ पवार यांची त्यांना कशी मदत होणार याकडे अनेकांचं लक्ष लागून आहे. मंडळी, पूर्वीच्या काळात एखादा राजा गेला की हळूहळू त्याचं साम्राज्य लोप पावायचं, ज्याला परकीय शत्रूंपेक्षा जास्त स्वकीयांमधील मतभेदच कारणीभूत ठरायचे. सध्याच्या काळाचा विचार करायचा झाला तर एकदा मोठा नेता किंवा एखाद्या पक्षाचा चेहरा म्हणून आपण ज्या नेत्याकडे बघतो तो हरपला की त्याचा थेट परिणाम हा पक्षावर होतो. आणि असंच काहीच आता अजितदादांच्या राष्ट्रवादी सोबत होतंय का असा विचार सातत्यानं निर्माण होतोय, ज्याचं उत्तर येणाऱ्या काही काळात आपल्याला कळेलच. पण तुर्तास यावर तुमचं काय मत आहे? सुनेत्रा पवार सर्वांना एकसंध बांधून ठेवण्यात यशस्वी होतील का? यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारतीय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.